गाथेतील या 12व्या अभंगात तुकाराम महाराजांनी अत्यंत साध्या भाषेत गूढ तत्वज्ञान मांडलं आहे. कसं ते चला बघूया. न देखे न बोले नाईके आणिक, बैसला हा एक हरिचित्ती. याचा अर्थ असा की आपलं मन, इंद्रिय, वाणी, आपले विचार सर्व काही भगवंतात विलीन झालं आहे. त्यामुळे आता मी दुसरं काही पाहत नाही, किंबहुना मला काही दिसतच नाही, कुणाला बोलावंसही वाटत नाही. गांधीजींची 3 माकडं आपल्या प्रत्येकाला माहित असतील. वाईट पाहू नका, वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका अशी सांगणारी ती 3 माकडं. हे न पाहणं, न बोलणं, न ऐकणं म्हणजे काय? तर स्वतःला बाह्य उत्तेजनांपासून दूर ठेवणं. जेव्हा या बाह्य गोष्टींपासून माणूस दूर राहतो, मन जेव्हा या बाह्य गोष्टींपासून मुक्त होतं, तेव्हा तो हरी आपोआप येऊन आपल्या ठाई बसतो, असं हे चरण सांगतं. बैसला हा एक हरिचित्ती. ही निरंतर एकाग्रतेने किंवा नामस्मरणाने आलेली साक्षात्कार अवस्था असते. असा हा या पहिल्या चरणाचा भावार्थ. दुसरं चरण, सासुरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवनिया. हे दुसरं चरण जास्त गूढ आहे बघा. हा इथे सासर आणि माहेर ही केवळ एका स्त्रीच्या नात्याची प्रतीक नाहीत. सासर आणि माहेर या घरगुती प्रतिमा वापरून महाराजांनी आध्यात्मिक एकत्व स्पष्ट करण्याचा इथे प्रयत्न केलाय. इथे सासर आणि माहेर हे संसार आणि अध्यात्म यांची प्रतीक असतील असं मला वाटतं. ते म्हणतात, एक केले दोन्ही मिळून या. म्हणजे सासर आणि माहेर हे दोन्ही द्वैत त्यांनी मिटवलंय. आपलं आणि परक, चांगलं आणि वाईट हे सर्व भेदभाव त्यांनी मिटवलेत. शरीर आणि आत्मा, संसार आणि अध्यात्म या सर्वाचं एकत्व त्यांनी साधलंय. ध्यानाच्या खोल अवस्थेत आपलं स्वत्व आणि जग यातील सीमा नाहीशा होतात. तेव्हा असे एक होण्याचे अनुभव येतात. तुकाराम महाराजांचे हे एकत्वाचे अनुभव म्हणजेच ध्यान व भक्तीच्या माध्यमातून मिळवलेली उच्च चेतना अवस्थाच नाही का? तिसरं चरण, आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे खरी केली मात. मला वाटतं हे चरण म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंतर्गत संघर्षाचं उदाहरण आहे. आता अंतर्गत संघर्ष कुठले? तर द्वंद्व, अहंकार, मत्सर, वासना. आपल्यातील व प्रत्येक माणसातील हे गुण म्हणजेच तर भांडखोरी. आणि महाराज म्हणतात, आम्ही या भांडखोरीवर मात करून मनावर विजय मिळवला आहे. ही शेवटची ओळ, तुका म्हणे खरी केली मात, ही आत्मविजयाची घोषणा वाटते मला. स्वतःच्या षड्रिपूंवर मात करून स्वतःला जिंकणं. या आत्मजिंकण्यातून मनशांती मिळते आणि या मनशांतीतून भगवंत प्राप्ती होते. एकूण काय तर हा अभंग सांगतो की जेव्हा मन बाह्य जगापासून मुक्त होऊन परमेश्वरावर स्थिर होतं, तेव्हा सर्व भेद नाहीसे होतात आणि माणसाला एकत्वाचा, सत्याचा आणि पर्यायाने शांतीचा अनुभव येतो. हा अभंग व याचा भावार्थ यावर तुमचे अभिप्राय सुद्धा मला नक्की कळवा. धन्यवाद.